नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, लिओनेल मेस्सी। तर लिओनेल मेस्सी या खेळाडूने नुकताच 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार जिंकला आहे। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन नुकतेच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली। तर नवी दिल्लीमध्ये आशियातील सर्वात मोठा रेल्वे प्रदर्शन नुकताच प्रदर्शित केले होते। ओके, तर नवी दिल्लीमध्ये हे आयोजन केले होते। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, 2025चा सुलतान ऑफ जोहर कप कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया। तर ऑस्ट्रेलिया या देशाने नुकताच 2025चा सुलतान ऑफ जोहर हा कप जिंकला आहे। ओके, चला पुढच्या थोडक्यात माहिती बघूयात याबद्दल। ही जी स्पर्धा आहे ती मलेशियातील जोहर बाहरू येथील तमनदया हॉकी स्टेडियममध्ये 11 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झाली होती। आणि याचे विजेता म्हणजे ऑस्ट्रेलिया UL21 मेन्स फील्ड हॉकी टीम, आणि त्यांनी फायनलमध्ये भारताच्या संघाला हरवली आहे। ओके, ही पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच गुगल आणि अडानी भारतातील सर्वात मोठे AI डेटाबेस हब कोणत्या शहरात बांधणार आहेत? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विशाखापट्टणम। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विशाखापट्टणम येथे गुगल आणि अडानी या दोन कंपन्या भारतातील सर्वात मोठे AI डेटाबेस हब या शहरामध्ये, विशाखापट्टणम शहरामध्ये बांधणार आहेत। ओके, तर ही घोषणा नुकतीच झाली आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, सामाजिक विषयावरील दुसरे जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, दोहा, कतर। तर कतर या देशातील दोहा या ठिकाणी सामाजिक विषयावरील दुसरी जागतिक शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, ग्लोबल फायनान्सने घोषित केलेली आशियातील सर्वात सुरक्षित बँक, ज्याचं नाव आहे DBS बँक, कोणत्या देशाची आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सिंगापूर। तर सिंगापूर या देशाची ही बँक आहे, जिचं नाव आहे DBS। ओके, तर नाव लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकताच राज्य खाण तयारी निर्देशांक 2025मध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक मिळवला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेश या राज्याने नुकताच राज्य खाण तयारी निर्देशांक 2025मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये बोलिव्हिया या देशाचे राष्ट्रपती कोण बनले आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रॉड्रिगो पाझ। ओके, तर नाव लक्षात ठेवा, रॉड्रिगो पाझ हे नवीन राष्ट्रपती बनले आहेत बोलिव्हिया या देशाचे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये जगातील पहिले रामायण मेणबत्ती संग्रहालय, म्हणजेच मेणबत्तीने बनवलेले संग्रहालय, त्यालाच म्हणतात वॅक्स म्युझियम, कोठे बनवले आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अयोध्या, उत्तर प्रदेश। ओके, तर उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी जगातील पहिले मेणबत्तीने बनवलेले रामायण संग्रहालय बनवले आहे। ओके, म्हणजेच त्याला म्हणतात वॅक्स म्युझियम। चला बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये भारतामध्ये जगातील प्रथम रामायण थीमवर आधारित मेणबत्ती म्हणजेच वॅक्स संग्रहालय उघडले जाणार आहे। ओके, ही माहिती लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। शेवटचा प्रश्न आहे आजचा बघा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या 5व्या आवृत्तीसाठी कोणत्या खेळाची
प्रात्यक्षिक खेळ म्हणून निवड करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, खो खो. तर खो खो या खेळाची नुकतीच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या 5व्या आवृत्तीच्या प्रात्यक्षिक खेळासाठी निवड करण्यात आली आहे.